धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर दडपशाही सुरू आहे का, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। कंपनीच्या भाडोत्री गुंडांकडून शेतकऱ्यांना धमक्या, मारहाण केली जात असल्याचा आरोप केला जातोय। गुंड शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। वारंवार तक्रारी करूनही गुंडांवर कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। तुळजापूर कळंबामधील पवनचक्की प्रकल्पासाठी जमिनीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही सध्या शेतकरी करतात। पवनचक्कीचे लोक माझ्या शेतामध्ये अतिक्रमण करत होते आणि जीसीपीनं माझ्या वैयक्तिक माझ्या रानातले जे त्या लोकांनी क्षेत्र न घेतलेलं असून त्या रानातली जीसीपीनं झाडं काढली। मी विचारलं असता मला त्या लोकांनी दादा पवार मिश्रा आणि कंपनीचे बरेच लोक होते, ह्या लोकांनी मला मारहाण केली आणि मी तिथं बेशुद्ध पडलो। हे चेक मला त्यांनी माझी जी नुकसान भरपाई झाली होती त्याच्या मोबदल्यामध्ये मला मान्य नसताना माझ्या वडिलाच्या हातामध्ये चेक दिलेला आहे। वडिलाच्या हातामध्ये चेक दिला, मग ते वडिलांनी कसं वडिलाला बीपीचा त्रास असल्यामुळे वडिलांनी कुठेतरी मिटवावं आणि हे चेक 2 वेळेस बाउन्स झालेला आहे। सचिन ठोंबरे म्हणून एक शेतकरी आहे, खूप गरीब शेतकरी आहे। त्याची जमीन ही पवनचक्कीच्या JSW ह्या कंपनीने घेतली। ह्या कंपनीने त्या जमीन घेतल्याच्या त्या बदल्यामध्ये त्यांना चेक दिलता, तो चेक बाउन्स झाला, 2 वेळेस बाउन्स झाला। शेतकऱ्याची खूप परिस्थिती गरीब आहे। त्याच्यानंतर तुळजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्याला बोलून घेतलं, चेक घे आणि त्यांना काम करू दे असं त्याला दम दिला। दम दिल्यानंतर काम सुरू झालं। काम त्यानं चेक बाउन्स झाल्यामुळे आडवाला गेला, त्याला मारहाण केली, त्याच्या डोक्याला दुखापत लागली। JSW ही कंपनी पोलीस प्रशासन, महसूल आणि काही लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यावर अन्याय करत आहे आणि गुंडगिरी करत आहे।